नमस्कार मंडळी, आज आपण डाळींपासून आप्पे तयार करणार आहे। तर आपल्याला लागणारं साहित्य ही मोठी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे, छोटीशी अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी चणा डाळ। ही आता आपण भिजत ठेवायची आहे रात्रभर आणि सकाळनं आपण त्याला पेस्ट करायची आहे। हे बघा, आता आपण रात्रभर हे भिजत ठेवलेलं आहे। आता हे पूर्ण भिजलेलं आहे, यातलं पाणी काढून आता आपण याला मिक्सरला लावून घ्यायचे आहे। हा बघा, आता आपला डो तयार झालेला आहे। बघा, असा गडद करायचा। त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकायची, तुम्ही टोमॅटो कांदा पण टाकू शकताय आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मस्त हलवून घ्यायचं आहे पूर्ण। आणि याला थोडा वेळ झाकण ठेवून तर यात थोडंसं इनो हा 1 पॅकेट इनो टाकायचं आहे, जेणेकरून आपला आप्पे मस्त फुलले पाहिजे आणि असे हलवून घ्यायचं आहे। हे फेस होतं तो पूर्ण असं फुलवायचं आहे। आणि याला थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं आहे। चटणीची तयारी करूया। आपल्याला लागणार आहे सुकं खोबरं, तुम्ही ओलं घेतलं तरी चालेल, मी सुकं वापरते। सुकं खोबरं, जिरं, लसूण, 2 मिरच्या, कोथिंबीर, मीठ चवीपुरतंच आणि थोडं पुदिना घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये। हे आता आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। ही बघा, आपली चटणी तयार आहे। याला आपण मोहरीचा तडका दिलेला आहे। आपण आप्पे बनवायला तयार करू। आता गरम झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल टाकायचं आहे। तेल टाकून झालं की ह्याच्यामध्ये आपण पीठ टाकायचं आहे। आप्पेचं पीठ तयार केलेलं आहे ते टाकायचं आहे। एक सोडायचं आहे आपल्याला का आणि गॅस थोडासा स्लो मध्ये घ्यायचा आहे, फास्ट मध्ये ठेवायचं नाही। आणि हे जेव्हा आपण झाकण ठेवायचं आहे। आपण पलटून घ्यायचं आहे परत। असं पलटून घ्यायचं आणि मी दुसरी बाजू सुद्धा भाजून घ्यायची। हे बघा, आता हे झालेले आहेत आपले फ्राय करून। आता आपण हे काढून घ्यायचे आहे। गॅस बंद करूया। आता हे एक काढून घ्यायचं। आप्पे तयार आहेत चटणीसोबत खायला। आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।